ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये मालिकेमध्ये आता आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ज्या प्रियाला माथेरानला कामासाठी पाठवलेलं असतं त्या प्रियाची जेलमध्ये रवानगी होताना दिसणार आहे आणि सायलीला प्रियाचं खूप मोठं गुपित समजणार आहे. सायलीसमोर प्रियाचा खोटारडेपणा एका झटक्यात येत प्रियाच्या खूप मोठ्या भूतकाळावरचा पर्दाफाश होणार आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे रविराजांना माथेरानला येणं भाग पडणार आहे. रविराज माथेरानला आल्यावरती त्यांच्या एका पोलीस मित्राकडून प्रियाबद्दलचा खूप मोठा खुलासा होताच रविराज हादरणार आणि आता अर्जुन सायलीचं गुपित शोधायला आलेली प्रिया स्वतःचंच गुपित फोडून सगळ्यांच्या समोर बदनाम होताना आपल्याला दिसणार आहे. इकडे प्रिया आणि साक्षीचा माणूस हा आता सायली आणि अर्जुन या दोघांनाही कपल इकडे गेम आहेत म्हणून तुम्ही खाली या असं मुद्दामच खोटं सांगत असतो, जेणेकरून कपल प्रोग्रॅमच्या निमित्ताने या दोन कपलमध्ये तसं नवरा बायकोचं नातंच नाही हे त्यांना सिद्ध करता येईल आणि यासाठी प्रिया शूटिंग करत बसणार असते आणि आता तो माणूससुद्धा प्रियाला मदत करणार असतो. कपल शोसाठी दोघांना बोलवायला येऊन तो बरोबर सेटिंग लावतो, जेणेकरून सायली आणि अर्जुन हे कपल नाहीच आहे हे सुद्धा सगळं आता त्या व्हिडिओमध्ये सेटिंग होईल. अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही खाली जा, आम्ही डिनर करून मग कपल प्रोग्रामसाठी येतो. त्यावेळेला तो माणूस सांगतो मी तुमच्या दाराबाहेर डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड लावतो आणि आता जातो, लवकरात लवकर डिनर करून खाली कपल गेमसाठी या. मग तो गेल्यावरती सायली सांगते सर काय आहे हे कपल गेम वगैरे, आता आपण हे असे कपल गेम खेळलो उगाचच त्याच्यामध्ये नको ते काहीतरी असेल तर, म्हणजे तिकडे काही दारू वगैरे प्यायची असेल तर. यावर ते अर्जुन म्हणतो तुमच्या डोक्यामध्ये हे सगळं कुणी भरवलंय की कपल याच्यामध्ये दारू प्यायची असते आणि हे सगळं असतं, मला तर काही कळतच नाही. सायली तुमचं काय चाललं आहे, कसल्या कपल शोमध्ये किंवा कपल गेममध्ये दारू पाजतात हे तुमच्या डोक्यात भरवलं कोणी. यावरती सायली म्हणते नाही सर, म्हणजे ते हनीमूनला गेल्यावरती दारू वगैरे पितात ना. अर्जुन म्हणतो हे तुम्हाला सांगितलं तरी कोणी. यावरती सायली सांगते अस्मिताताई मला म्हणाल्या होत्या. अर्जुन म्हणतो अच्छा, म्हणजे खरी गोम इथे आहे तर तुम्ही हनीमूनला येण्यासाठी म्हणून घाबरत होतात की मी दारू पिईन आणि मग काहीतरी नको ते करेन. सायली म्हणते हो. अर्जुन म्हणतो हे सगळं विसरून जा, मी कोणत्याही प्रकारचं ड्रिंक्स वगैरे काही करणार नाही, मी तुम्हाला प्रॉमिस करतो. असं म्हणत अर्जुन सायलीला प्रॉमिस करतो. सायली थोडीशी रिलॅक्स होते पण तिला कपल गेमचं टेन्शन आलेलं असतं. मग मात्र दोघं जण कपल गेमसाठी खाली जातात प्रिया आणि आता इकडे तो माणूस हे सगळं शूटिंग करत असतो. त्यावेळेला अर्जुन सायलीच्या ही गोष्ट लक्षात येत नाही, पण त्यानंतर जेव्हा दोघं जण बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या मागावरती प्रिया निघते. प्रिया आता डिटेक्टिव्ह बनून त्यांच्या मागावर निघते, कारण कपल गेममध्ये तसं प्रियाला व्हिडिओमध्ये फारसं म्हणावं तसं काहीच मिळालेलं नसतं. त्यामुळे प्रिया आता त्यांच्या मागावरती जात आता मी कोणता ना कोणता तरी नक्कीच पुरावा शोधणार असं म्हणत त्यांचा पाठलाग करत असते. प्रियाला हे माहीत नसतं की प्रियाची ही हेरगिरी तिच्याच अंगाशी येणार असते आणि तिला जेलची हवा खायला लावून तिचं खूप मोठं गुपित बाहेर पडणार असतं. प्रिया डिटेक्टिव्हगिरी करत अर्जुन सायलीच्या मागोमाग त्यांच्या पाठलाग करायला लागते आणि त्यांचा व्हिडिओ काढायला लागते. जेव्हा अर्जुन सायली आता मात्र इकडे बाहेर फिरण्यासाठी येतात त्यावेळेला प्रिया पाठलाग करत करत ज्यावेळेला सायली पडणार त्यावेळेचा व्हिडिओ काढते, पण अर्जुन तिला सावरतो आणि नॉर्मल नवरा बायकोसारखं त्यांचं वागणं बघून प्रियाला अधिकच राग येतो. मग अर्जुन सायली रूमवरती आल्यावरती आता मात्र विश्वनाथ काकांनी सांगितलेलं असतं की खाली तुमच्यासाठी छानपैकी आता तिकडे शो आहे, कपल शो आहे, तर सगळ्या कपलसाठी तिकडे यायचं आहे. सायलीला रडूच फुटतं. सायली म्हणते सर मी तिकडे अजिबात येणार नाही, काल कपल डान्समध्ये काय अवस्था झाली बघितलं ना, आता हे कपल शो म्हणजे काय असतं. अर्जुन म्हणतो हे बघा मी पण कपल म्हणून पहिल्यांदाच हनीमूनला आलोय ना, मला कसं माहिती असणार या हनीमून पॅकेजमध्ये काय काय असतं ते. सायली म्हणते तुम्ही विश्वनाथ काकांना सांगा मी तिकडे येणारच नाही. सायली रडायलाच लागते. अर्जुन म्हणतो मी काय सांगतोय ते ऐका तरी, मी त्यांना सांगतो की ठीक आहे तुमची तब्येत बरी नाही असं म्हणत अर्जुन आता सायलीला समजावतो. तेवढ्यात तिथे विश्वनाथ काका स्वतः येतात आणि म्हणतात काय तुमच्या काही याच्यामध्ये कमतरता झाली नाही ना, चला चला खाली आपल्याला छानपैकी कपल शो आहे तिकडे जायचं आहे.
आणि तुम्हाला सांगू का, तुम्हाला या सगळ्यामध्ये कम्फर्टेबल वाटावं, घरचा फील यावा म्हणून मी माझ्या बायकोला पण बोलवले. आता विश्वनाथ काका एक वेळ त्यांच्या कामात बिझी असतील तर हे दोघं जण आता नाटक करण्यामध्ये यशस्वी होऊ शकतात. पण आता विश्वनाथ काकांची बायको म्हणजे कल्पनाची सख्खी मैत्रीण तिकडे येणार म्हटल्यावरती दोघं जण गडबडतात. अर्जुन नाटक करायला सुरुवात करतो आणि म्हणतो, खरंच बरं झालं तुम्ही काकूंना बोलवून घेतलं, कारण खरं तर मिसेस सायली खूप ऑकवर्ड होत होत्या, कारण असं कपल शो वगैरे पाहणं हे काही आम्हाला माहीत नाही ना. यावरती विश्वनाथ काका म्हणतात, मला कळलं, कारण तुझ्या सासूने सांगितलं की तू अगदी साधी भोळी आहेस, तुला साधेपणावरती विश्वास आहे, म्हणूनच मी माझ्या बायकोला बोलवून घेतलंय, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा तुला ऑकवर्डनेस वाटू नये, असं म्हणत ते आता सायलीला सांगत असतात. अर्जुन म्हणतो, बघितलंत ना विश्वनाथ काका तुम्हाला कम्फर्टेबल करण्यासाठी किती काही करतात, आता तुम्हाला यायला लागेल म्हणजे लागेलच, असं म्हणत सायली अर्जुन आता मात्र कपल शोसाठी तयार होतात. आणि त्याच वेळेला तिकडे प्रियासुद्धा या कपल शोमध्ये येऊन बसलेली असते आणि त्यावेळेला सायली मात्र लॉनमध्ये तयार होऊन आलेली असते. लॉनमध्ये तयार होऊन सायली आल्यावरती तिची नजर मात्र एका विचित्र बाईकडे किंवा मुलाकडे जाते आणि तो असते प्रिया. प्रियाला सायली ओळखत नाही, पण ही व्यक्ती आपला कालसुद्धा कपल गेममध्ये पाठलाग करत होती, आजसुद्धा कपल शोमध्ये आपला पाठलाग करतोय. सायलीला पाठमोरी प्रिया हा एक टपोरी मुलगाच वाटतो. सायली आता ओरडायला लागते आणि ती अर्जुनला सांगते, हा मुलगा आहे ना, हा आपला कालपासून पाठलाग करतोय, आपल्याकडे व्हिडिओ सारखा फिरवतोय, आपल्याला ह्याचं नाव सांगायला पाहिजे, असं म्हणत सायली आणि अर्जुन विश्वनाथ काकांना त्या मुलाबद्दल सांगतात. विश्वनाथ काका म्हणतात, तुम्ही काही काळजी करू नका, आपण त्याला पकडूया. मग मात्र अर्जुन आणि विश्वनाथ काका त्या मुलाचा पाठलाग करत त्याला पकडायला येतात. ते दुसरं तिसरं कोणी नसून प्रिया असते. हे जरी अर्जुनच्या लक्षात आलं असलं तरी अर्जुन तिच्याकडे लक्षच देत नाही. विश्वनाथ काका सांगतात, या मुलाला आपल्याला ताबडतोब पोलीस स्टेशनला घेऊन जायला पाहिजे. पोलिसांना बोलवलं जातं. प्रियाची रवानगी जेलमध्ये होते. आता मात्र तिकडे जेलमध्ये गेल्यावरती प्रियाची खरी ओळख समोर येते आणि ती पोलीस इन्स्पेक्टरला समजते. खरी ओळख समोर आल्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, म्हणजे तुम्ही रविराज किल्लेदार यांची मुलगी, आणि ही कसली कामं करताय, मी तुमच्या वडिलांना चांगलाच ओळखतो. आता मात्र रविराजांना फोन फिरवला जातो. प्रियाला जेल झाली आहे हे समजतं, प्रिया माथेरानला आहे हे समजतं, आणि प्रिया वेश बदलून गेले अशी एका पाठोपाठ 3 सत्य समोर येतात. रविराज रात्री तडक माथेरानला येतात. राजस्थानला स्टडी टूरसाठी गेलेली प्रिया माथेरानला कशी काय पोचली आणि ती पण वेश बदलून? रविराजांपुढे पडलेला ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं शोधायला रविराज माथेरानला येतात. आता मात्र जेलमध्ये असलेल्या प्रियाचे खोटारडेपणा समोर येतो आणि खूप मोठा टर्न ट्विस्ट येतो. प्रियाचा पर्दाफाश होत रविराजांनी माथेरानला तिला रंगेहात पकडलेलं असतं. अर्जुन सायलीची हेरगिरी करणारी प्रिया आता जेलची हवा खात असते.